सेनेच्या वंशातली, पण या शतग्रीव समोर नेत्रा कसपटा समान आहे. विरोचकाची हत्या केली तिने म्हणजे असं समजू नको की ती जिंकली. या शतग्रीवला ती मारू शकत नाही. हा शतग्रीव अमर आहे आणि अमरच राहणार. बघूया ना आता काय होतंय ते. कारण तू त्रिनयना देवी आईच्या मुलीला डिवचलंस. ती तुला अशी नाही सोडणार. तिने जसा त्या विरोचकाचा वध केला ना, तसाच तुझाही वध करेल शतग्रीवा. नेत्रा ती शक्तिहीन मुलगी, तिची काय स्तुती सांगतोस तू? तुझे हो असेल नेत्रशक्ती, पण तिची देवी आईवरची श्रद्धा हीच तिची सगळ्यात मोठी शक्ती आहे. मी थोडा वेळ धरू का वागते? मित्रा, ऐक मी काय सांगते ते. तिचा त्याग, तिची जिद्द, तिची हत्यार आहेत. मला खात्री आहे नेत्रा तुझा नक्की पराभव करेल. ती वध करणार तुझा. जरा थांब, वाट माझ्याकडे दे. ते थांबायला वेळ नाही. शतग्रीवच्या अंताचा मार्ग शोधायचा. नेत्रा त्रिनयना देवी आईची लेक आहे. कितीही मोठी संकट आली तरी ती डगमगत नाही. तिने जे ठरवलंय ते ती निर्धाराने पूर्ण करतेच. यात होणारा त्रास, वेदना सहन करण्याची असामान्य शक्ती आहे तिच्यात. म्हणूनच नेत्रा सामान्य नाही, असामान्य मुलगी. हत्या म्हणजे इथेच? जिथे सत्याचा आणि त्यागाचा संगम होतो तिथे विजय होतो, आणि जिथे अहंकार असतो तिथे पराभव होतो. हे असं दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद मिळवणाऱ्या तुझ्यासारख्या असुराला काय करणार आहे? नेत्रा काय चीज आहे? काही करू शकत नाही तुझी नेत्रा. पुन्हा सांगतो, काहीही करू शकत नाही. माझ्या पराभवाचा मार्ग तिला सापडूच शकत नाही. ती काही करू शकते, तिच्यासाठी काहीही शक्य. तू ओळखत नाहीस नेत्राला. तिच्यासाठी काहीच अशक्य नाही, कारण तिच्या पाठीशी खुद्द त्रिनयना देवी उभी आहे. सर्वेषां मस्तिष्क जडं भवतु.
सांग ईशा, तुला ह्यातलं काही कळतंय का? जरा नीट बघ, तुला वाचता येतंय का हे? नाही, काहीच कळत नाहीये. ईशा, बाळा शांतपणे विचार करा, नीट बघून सांग, तुला कळतंय का काय लिहिलंय ते? अगं हे खरंच नाही वाचता येते काही. तू एक काम कर, तू त्याला स्पर्श करून बघ, त्या अक्षरांना स्पर्श कर. आता मला सांग, तुला काही जाणवतंय? काही अर्थ लागतोय का त्या अक्षरांचा? नाही, काहीच वाचता येत नाहीये. नेत्र, आता काय करायचं? ही कुठली लिपी आहे ते कसं कळणार आपल्याला? मित्रा, तुला काय वाटतं? देवी आईने एक मार्ग दाखवला आपल्याला, त्या मार्गावरनं आपण गेलो आणि आपल्याला हे सापडलं. पण आता ह्यानंतर काय करायचं ते कळतच नाही. आपण वावोशीला जाऊन येऊ का देवळात? बाबा तेवढा वेळ नाहीये आता आपल्याकडे. देवी आईचा वास जरी आता घरात नसला तरी देवी आई म्हणाली होती की ती कायम आपल्या पाठीशी असेल. आता हे सापडलंय ना, मग याचा अर्थ सुद्धा कळणार. या युद्धात देवी आई आपल्याला एकटं नाही सोडणार.